वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या नेरळमध्ये गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. नेरळखांडा परिसरात 26 वर्षीय तरुणाचा रस्त्यावर चालता चालता अचानक चक्कर येऊन मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरुवातीला उष्माघाताचा बळी गेल्याची चर्चा रंगली होती. मृत तरुणाचे नाव शकील साबिर खान असे असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता. सध्या तो नेरळमधील मोहाचीवाडी येथे वास्तव्यास असून शोरबा विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास शकील हा नेरळ खांडा येथील मारुती मंदिर परिसरातून पायी जात असताना अचानक चक्कर येऊन रस्त्यावर कोसळला. त्यावेळी कडाक्याचे ऊन आणि उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असल्याने उपस्थित नागरिकांनी हा प्रकार उष्माघातामुळेच घडल्याचा अंदाज व्यक्त केला. स्थानिक तरुणांनी तत्परता दाखवत शकीलला तात्काळ उचलून जवळच्या डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेत असताना त्याच्यात हालचाल असल्याचे काहींना जाणवले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला. प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी शकीलचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सुरुवातीला पसरलेल्या उष्माघाताच्या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. दरम्यान नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता मेढी यांनी वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इशारा दिलाय. अनावश्यकपणे दुपारच्या उन्हात बाहेर पडू नका. बाहेर पडताना छत्री, डोक्यांचे संरक्षण आणि पुरेसे पाणी घेणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ही घटना पुन्हा एकदा वाढत्या उष्णतेचा आणि आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचा इशारा देणारी ठरली आहे.